नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी गद्दारी झाली आणि त्यामुळे आता निकालाच्या दृष्टीने अनेकांची दागदूक वाढली आहे। निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आणि ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून नीळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले। दादा विजयी झाले, पण बाकी उमेदवारांची दागदूक वाढली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः उतरावं लागणं हेच सांगतं की ही लढाई केवळ संचालक पदासाठी नाही, ही लढाई होती विश्वासाची, नेतृत्वाची आणि राजकीय वर्चस्वाची। या निवडणुकीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची माहिती आता समोर येते। पॅनल टू पॅनल मतदान झालं नसल्याची प्राथमिक माहिती आहे। आतापर्यंतच्या मतमोजणीकडे पाहता मुख्य लढत अजित पवारांच्या नेतृत्वातील नीळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव पॅनलमध्ये दिसून आली। बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंतच्या आढाव्यानुसार क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे अनेकांची दागदूक वाढली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जरी ब गटातून निवडून आले असले तरी इतर गटांमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वातील नीळकंठेश्वर पॅनलला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांकडून कडवी लढत पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक प्रतिष्ठेची करताना पॅनल टू पॅनल मतदान करून त्यांच्या संपूर्ण पॅनलला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं। मात्र मतदारांनी अजित पवारांच्या पॅनल बरोबरच तावरेंच्या पॅनलला देखील मतदान केल्याचं प्रथमदर्शनी पाहायला। आता या क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला बसणार आहे, तर अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ब वर्ग गटातून विजयी झाले असले तरी बाकी उमेदवारांची दागदूक यामुळे आता वाढलेली असल्याचं चित्र आहे। व्हिडिओ बनवला आपण त्यावेळी मतपत्रिका छाननी सुरू होती। छाननी झाल्यानंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे, परंतु छाननीमधून जो कल मिळतोय तो क्रॉस वोटिंग झाल्याचं असल्याचं दिसून येतंय असं जाणकार सांगतात। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पॅनल टू पॅनल मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। मात्र आता या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्यानं सर्वच उमेदवारांची दागदूक वाढली आहे। क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे अजितदादा निवडून आले पण पॅनल पडलं तर दादांवर नामुष्की ओढवेल आणि त्यामुळे चिंता वाढली आहे, बाकी उमेदवारांची दागदूक वाढली आहे। या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला, त्यात ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार ही विजयी झालेत। निवडणूक लढवणाऱ्या 90 उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत आणि आता अंतिम निकाल काय लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। त्यामुळे या क्रॉस वोटिंग मधून दादांच्या पॅनलला किती नुकसान होतं किंवा तावरेंच्या पॅनलला किती नुकसान होतं हे अंतिम निकाल लागल्यानंतरच खऱ्या अर्थानं कळेल। मात्र अजितदादा तुर्तास तरी जिंकलेले आहेत। आता पॅनलचं काय होतं हे देखील आपल्याला बघायचं आहे। त्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत या गद्दारीवर क्रॉस वोटिंगवर कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।